हॅलो सर्वांना, कसे आहात? तर आता वाजले आहे संध्याकाळचे 5:30 आणि पहिले मी फ्रेश झाले आणि बाहेर पडत आहे खूप पाऊस. 2 दिवस पावसाला आराम होता, पण आता सुरुवात झाली आहे. तर इथं बघा छोटी उठली होती आणि उठून बघा कशी वेफर्स कपाटात खात बसली होती. इथं दीदी पण उठली होती, पण तिला झोपेतून उठायचा कंटाळा आला होता, कारण उठून आवरून ट्युशनला जावं लागतं ना. आणि इथे मी आले चहा करायला, कारण चहा पिल्याशिवाय मला जमतच नाही. चहा पिल्याशिवाय कामाला तरी कशी सुरुवात होणार? कारण मी तर आहे चहा लवर. चहा पिल्याशिवाय पुढची कामं होणारच नाही. आणि तोपर्यंत पोरींची चालू होती मस्ती आणि इथं मी आम्हाला तिघींना चहा घेत आहे. कारण आज नाश्ता काय बनवायचा समजतच नव्हतं. तर इथं बघा छोटी कशी प्लेटी घेऊन खेळत आहे. अशीच ती घरातील सर्व भांडे घेऊन मस्तीच करत राहते आणि दीदीला काय टीव्हीपासून आरामच नसतो. तर मी इथं आम्हाला तिघींना चहा घेतला आणि पोरींना चहा बोलवायला बोलवत होते, पण छोटी काय येतच नव्हती. शेवटी तिला उचलून आणावं लागलं. आणि इथं पोरींना काय खाऊ घालायचं म्हणजे ना मोठं एक कामच असतं. कारण आपण काही खाऊ नाही खाऊ, पण त्यांना भरवणं गरजेचं असतं. पण त्यांना खायला सांगितलं की त्यांना कंटाळा येतो. हे बघा दीदीला वाटलं की मी तिचा चहा पीत आहे म्हणून कशी पाय आपटायला लागली. तर मी छोटीला चहा देत होते, तिला बिस्किट बुडवून देत होते, पण तिला नुसतं चहा प्यायला आवडतं. तसं तर चहा पिणं चांगली गोष्ट नाही, पण पोरींना कळतच नाही, त्यांना सवय लागली आहे. इथं बघा तिला मी चहाचं बिस्किट भरवत होते, पण ती नको बोलते. आणि मग त्यानंतर मी दिवा लावायला घेतला, पूजा वगैरे करून घेतली. देवासमोर दिवा लावला, अगरबत्ती लावली आणि बाहेर पण दिवा लावला. तोपर्यंत पोरी मस्तीच करत होत्या. आज जरा उशीरच झाला होता आवरायला. आणि बघा इथे बघा छोटी कशी मस्ती करत राहिली. ती सारखी घरात बाहेर फिरतच असते. मग मी ट्युशनला जाण्यासाठी दीदीची तयारी करायला घेतली. तरी मागं बघा इथं शौनक आणि छोटीची मस्तीच चालू आहे. इथे पटापट मी दीदीचा आवरला आणि छोटीचा आवरायला घेतलं, तर छोटी अशी पळत असते. ती एका ठिकाणी बसतच नाही. तिच्या मागं फिरून फिरूनच तिची तयारी करावी लागते. खूप मस्तीखोर आहे छोटी. दीदी एवढी मस्तीखोर नव्हती, पण छोटी जास्तच मस्तीखोर आहे. तर इथं आवरून आता मी निघाले दीदीला ट्युशनला सोडवायला. छोटीला तिच्या काकाजवळ दिलं आणि आम्ही निघालो ट्युशनला जाण्यासाठी. तर इथं पोरांची लिफ्टमध्ये जाण्याची घाई असते. आज पाऊस पडल्यामुळं बाहेर खूप ओलं ओलं होतं आणि पुढे तर मातीचा रस्ता होता, तर चिखल पण खूप होता. तर आता ट्युशनला आले. आता आज दीदी रडली नाही ट्युशनला जाताना, तर 2-3 दिवस खूपच रडत होती. आणि घरी येता येता मग मेथीची भाजी घेऊन आलो. म्हटलं आज स्वयंपाकाला काय करावं, तर मेथीची भाजी बघत होतो, निवडत होते. तर इथं छोटीची मध्ये लुडबुडत चालत होती की असं बसायचं तसं बसायचं. मला सारखी इकडे पाय कर तिकडे पाय कर अशी करत होती आणि सर्व निवडलेली भाजी इकडं तिकडंच फेकत होती. पण काय तोपर्यंत मग मी सर्व आवरून घेतलं, स्वयंपाक वगैरे करून घेतला. दीदीला ट्युशन वगैरे घ्यायला जायचं असतं, तर तोपर्यंत सर्व आवरून घ्यावं लागतं. आणि त्यानंतर मग सुप्रिया आली होती. आज मम्मीने पोरींना नवरात्रीसाठी कपडे घेतले होते, चनिया-चोली वगैरे, तर तेच घेऊन ती आली होती. तर म्हटलं पहिले पोरींना घालून बघते, कारण लहान मोठे काय झालं तर रिटर्न करण्यासाठी. तरी तर दीदी आणि छोटी कपडे बघून खूप खुश झाल्या होत्या. आणि छोटीचं इथं जेम्स बघण्यामध्ये मन रमलं होतं. तिला जेम्स खाऊ तर वाटत नाही, खात तर काहीच नाही ती, पण फक्त खेळायला आवडतं. आणि इथं दीदी कपडे बघत होती आणि तिला असं झालं होतं की कधी मी ड्रेस बघते आणि कधी घालते. तर इथं मी तिला तिचा ड्रेस दाखवला आणि बघितलं तर दीदीचं रिॲक्शन बघा की तिचं रिॲक्शन कसं आलं. ड्रेस तिला खूप मोठा वाटत होता. मग मी इथं तिला बोलले की मोठा झाला तरी चालतो, पण लहान नाही झाला पाहिजे, कारण आपण कसं वाढत्याच अंगाचे कपडे घेतो ह्या वर्षी आणि पुढच्या वर्षीसाठी सुद्धा. म्हणून मग मी तिला बोलले की तू घालून बघ, मी तुला घालून दाखवते, बरोबर येईल. मग तिला असं कपडे ट्राय करायला लागलो आणि तिच्या पॅन्टीमध्ये तिला असं थोडंसं फोल्ड करून दाखवून दिलं, कपडे बघ कसे वाटतात. तर तिला छान वाटलं. हे बघा आता दीदीचा ड्रेस कशी वाटते, ती छान वाटते ना. ती तर खूप खुश झाली ड्रेस बघून. तिला ओढणीचे ड्रेस खूप आवडतात. बघा कशी मागे पुढे करून बघत आहे, गोल गोल फिरायला लागली. तिला कॅमेऱ्यासमोर तिला बोलले की दाखव जरा
कसा वाटतो ड्रेस, तर गोल गोल फिरायला लागले ना. आता छोटीचं ट्राय करून बघायचे होते कपडे, तर छोटीला थोडेसे कपडे छोटे झाले होते. बघा ती चोली कशी छोटी झाली आहे तिला, आणि तिची तर मस्ती चालू होती, काय बांधूच देत नव्हती. म्हटलं जाऊ द्या, कसं तरी तिचा नॉट बांधले, आणि ते तिला जेम्ससाठी दीदीने तिचे जेम्स घेतले, तर ती जेम्ससाठी तिच्याकडे जात होती. तर त्यानंतर तिला स्कर्ट पण घालून बघितलं, चनिया चोली घालून बघितलं, पण ते तिला थोडंसं टाईट होत होतं. तर तरी म्हटलं बघू जरा घालून बघितलं, पण ती काही घालूच देत नव्हती. तिचं लक्ष सगळं त्या जेम्समध्येच होतं, की कोण दीदी घेऊन जाते की काय. तर तिला मी असं थोडंसं घातली चोली वगैरे. छोटी तर कपडे घालूच देत नव्हती, तिचं सारखं जेम्समध्ये लक्ष, आणि त्या जेम्सच्या गोळ्या खाली पाडल्या, तर तिला मी त्या उचलून दिल्या. आणि तर बघा तिला कसे चनिया चोली आली, थोडी छोटीच झाली तिला, आणि चनिया चोली पण थोडी टाईटच झाली. तरी पण मी तिला घालून बघितली, दिसते तर ती छानच आहे. बघा कशी सगळ्या घरात फिरत आहे. पोरी तर माझ्या खुशच झाल्या कपडे बघून. मग काय, खुश झाल्या तर लागलाच ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करायला. थोडंसं डान्स वगैरे करून. मग आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ जर आवडत असला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.